अत्यंत तळमळीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं हे मनोगत होतं. फक्त जाता जाता एक गोष्ट अजून मुद्दाम उल्लेखनीय सांगितली पाहिजे. आपण अशा कार्यकर्त्यांना दरवेळी निवडून एक पुरस्कार हा देत असतो. यावेळेला जेव्हा त्यांना हा पुरस्कार मैत्रेय फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं, तेव्हा त्यांनी केलेली विनंती ती आज मैत्रेय फाउंडेशनने मान्य केली. त्यांनी असं सांगितलं, वैयक्तिक माझ्या नावाने हा पुरस्कार नको, कारण माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी माझ्याबरोबर हे सगळं काम उभं केलंय. हा पुरस्कार प्रयासच्या नावाने दिला जावा. इतकं तळमळीने काम करणारे डॉक्टर आहेत आणि म्हणूनच ते मनोगत तितकंच हृद्य होतं. ओम क्लीं ह्रीं सूर्याय परब्रह्मणे चित्प्रकाशाय विश्वव्यापकाय चिदानंद स्वरूपिणे भास्कराय चिद्विलासाय नमो नमः. या श्लोकामधून सुरुवात करून सद्गुरु दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्ट इंदोरची स्थापना करून 13 वर्षामध्ये मी फक्त यादी वाचली तरी ऐकताना दमायला होईल. धरित्री सेवा अभियान असेल, कृषी तीर्थ असेल, बळीराजा ज्ञान प्रबोधन केंद्र, भूमी सुधार अभियान, बियाणं वाटप, बी बियाणं, माती, खतं, पाणी, औषधं यांच्या प्रयोगशाळा, भारत माता मंदिर, वंदे मातरम राष्ट्रीय प्रबोधिनी, संविधान जागरण अभियान, मानवता सेवा पुरस्कार, वसुस्वर्ग, झाडे लावा योजना, पाणी अडवा पाणी जिरवा, टँकर मुक्त गाव, नैसर्गिक ऊर्जांचे प्रकल्प, आयुर्वेदिक औषध प्रकल्प, राष्ट्रचेतना पर्यावरण महायज्ञ, सूर्योदय शिष्यवृत्ती, खेळ आणि कला केंद्र, ज्ञानदीप गुरुकुल, बालकग्राम योजना, विश्वनाथ शांतीशोध आणि प्रसार केंद्र, ऋषी संकुल, संतनगरी निसर्ग साधना केंद्र, सूर्योदय एड्स फाउंडेशन, कैद्याच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती, कैद्यांसाठी वाचनालय आणि कम्प्युटर्स, देवळे चर्च आणि दर्ग्यांचा जीर्णोद्धार, अल्पशिक्षितांसाठी नोकरी, अन्नक्षेत्र योजना, स्वस्थ आर्य, कुपोषण उन्मूलन, सामुदायिक विवाह, लेख वाचवा, यादी संपणार नाही एवढं प्रचंड काम ज्यांनी खऱ्या अर्थाने उभं केलंय. असे आदरणीय राष्ट्रसंत परमपूज्य भय्यूजी महाराज आज आपल्या या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्याविषयीचा एक लघुपट आपण बघूया आणि त्यानंतर मी त्यांना आशीर्वचनासाठी आमंत्रित करीन. सूर्योदय परिवार. कृषि तीर्थ. सूर्योदय परिवार द्वारा तीर्थ स्थानों पर आने वाले कृषक भक्तों को खेती की आधुनिक जानकारी प्रदान करने हेतु इस योजना का आरंभ हुआ. कृषि तज्ञों का मार्गदर्शन, उभरता तंत्र ज्ञान और नए प्रयोगों की जानकारी विविध माध्यम जैसे कि टेलीफिल्म, मार्गदर्शन पुस्तिकाएं, चर्चा सत्र इनके द्वारा किसानों को दी जाती है. भारत के किसानों को सबल करने का उद्देश्य कृषि तीर्थ द्वारा सफल हो रहा है. जल संधारण अभियान. जल व्यवस्थापन की जरूरतों को मद्देनजर रखते हुए सूर्योदय परिवार ने महाराष्ट्र और मध्य प्रदेश में तालाबों का यशस्वी निर्माण किया गया है. भूमि सुधार अभियान. सेंद्रीय खेती से जमीन की उत्पादकता को बढ़ावा देने हेतु इस योजना के अंतर्गत गांवों में आवश्यक जानकारी तथा मार्गदर्शन प्रत्यक्ष स्वरूप में पहुंचाया जा रहा है. वृक्षारोपण अभियान. पर्यावरण से जुड़ी समस्याओं का रौद्र स्वरूप और असंतुलित हालात को बदलने हेतु सूर्योदय परिवार ने वृक्षारोपण अभियान शुरू किया है. इसके साथ ही ग्रामीण क्षेत्र के बच्चों को आत्मनिर्भर बनाने हेतु सूर्योदय बालग्राम योजना के तहत विद्यार्थियों द्वारा फलदार वृक्षों का रोपण किया गया है. राष्ट्र चेतना पर्यावरण महायज्ञ. अध्यात्म के मार्ग से पर्यावरण संरक्षण हेतु इस यज्ञ के द्वारा लोगों को देव वृक्षों का वितरण किया गया है. सन 2000 से सूर्योदय परिवार कन्या भ्रूण हत्या जैसे संवेदनशील विषय के बारे में जन जागृति कर रहा है. पूरे देश में सभा, जुलूस, यात्रा ऐसे विविध माध्यमों के द्वारा यह कार्य संपन्न हो रहा है. पारधी आदिवासी आश्रमशाला. पारधी समाज जिन्हें हमेशा आपराधिक समाज माना गया है, उस समाज के बच्चों को अच्छी शिक्षा एवं संस्कार प्रदान करने हेतु इस आश्रमशाला का निर्माण किया गया है. यहाँ बच्चों को योग, कीर्तन,
शारीरिक प्रशिक्षण के साथ आध्यात्मिक ज्ञान और कंप्यूटर प्रशिक्षण भी दिया जाता है। सूर्योदय एड्स फाउंडेशन HIV से बाधित छोटे बच्चों को न सिर्फ उनका परिवार त्याग देता है, बल्कि पूरे समाज से उन्हें निष्कासित किया जाता है। ऐसे ही बाधित बच्चों को योग्य उपचार, शिक्षा और संस्कार देने के उद्देश्य से सूर्योदय एड्स फाउंडेशन की स्थापना हुई है। पुणे और अकोला में इन बच्चों की देखभाल की जाती है और उनको स्वस्थ जीवन जीने में सहायता दी जाती है। सूर्योदय छात्रवृत्ति योजना आने वाले भक्तों से पारंपरिक भेंट वस्तु जैसे हार, फूल, नारियल इत्यादि सामग्री का त्याग कर परम पूज्य भैयुदा ने निर्धन बच्चों की शिक्षा के लिए शालेय सामग्री जैसे पाठ्य पुस्तक, कॉपियां, पेन, पेंसिल इत्यादि स्वीकारना शुरू किया। संविधान जागरण अभियान विश्व के सर्वश्रेष्ठ प्रजातंत्र के संविधान के प्रति जागरूकता निर्माण करने हेतु सूर्योदय परिवार द्वारा यह अभियान शुरू किया गया है। परिवार के सभी शाखाओं द्वारा संविधान जागरण पुस्तिका का वितरण स्कूलों और कॉलेजों में किया जाता है। इस पुस्तिका के आधार पर इम्तिहान का आयोजन कर छात्रों को सर्टिफिकेट दिया जाता है। सर्वधर्मीय सामूहिक विवाह समाज के विविध धर्मों के निर्धन युवा युवतियों का सामुदायिक विवाह कार्यक्रम सूर्योदय परिवार द्वारा हर वर्ष आयोजित किया जाता है। सूर्योदय परिवार की सैकड़ों योजनाएं सद्गुरु भैयोजी महाराज ने अभ्यास पूर्वक एवं परिपूर्ण स्वरूप में तैयार की है और उन्हें वास्तविकता में आम आदमी तक पहुंचाया है। ये सारी योजनाएं बिना किसी औपचारिक व शासकीय सरकारी अनुदान मदद बिना चल रही है। नया भारत कोई सपना नहीं, सच्चाई है, जिसका प्रमाण सूर्योदय परिवार है। तेरी माटी से जन्मा, तुझमें ही समाऊंगा, जब जब जन्म लूंगा, मां तुझ पर वारा जाऊंगा। यही है सूर्योदय संकल्प, जो हर मानव में बसे ज्ञान और सम्मान की आराधना है। कार्य आपण लघुपटातनं बघितलंच। कुठल्याही व्यक्तीचा परिचय हा कार्यातनं होत असतो, पण एकीकडं समाजामध्ये इतकी विसंगती सगळीकडे दिसत असताना सातत्याने सामान्य माणूस रोल मॉडेल शोधत असतो असं आपण म्हणतो की कोणीतरी एक रोल मॉडेल आपल्या समोर असावं, ज्यांना काव्यलेखनाची आवड आहे, गायनाची आवड आहे, देशी खेळ आणि क्रिकेट हेही अत्यंत ज्यांना आवडतं, बॅडमिंटन, स्विमिंग इथपासनं घोड्यावरून रपेट करणं किंवा तलवारबाजी हेही ज्यांचे छंद आहेत, अनेकविध गोष्टींची ही सगळी आवड। आणि बघितल्यावर लक्षात आलं असेल पूर्वीच्या काळी छोट्या पडद्यावरच्या अनेक जाहिरातींमध्ये ज्यांनी मॉडेलिंगही केलेलं आहे। रोल मॉडेल हा शब्द मी वापरण्याचं कारण सर्वार्थाने यासाठी होतं की हे सगळं करूनही आपलं आयुष्य राष्ट्र धर्म जागरणासाठी ज्यांनी समर्पित केलेलं आहे। भैया हा शब्द कुठेतरी गृहस्थाश्रमाशी जवळचा आहे आणि महाराज हा शब्द संन्यासाश्रमाशी। त्यामुळे एकाच वेळेला गृहस्थ आणि संन्यासी अशा दोन्ही भूमिकांमधनं जो माणूस सातत्याने भारत घडवण्याचं काम करतोय, त्राटक साधना, सूर्य साधना, जल साधना यांनी अत्यंत उत्तमरित्या खऱ्या अर्थाने स्वतःमध्ये संक्रमित केलेली आहे, असे राष्ट्रसंत परमपूज्य भैयूजी महाराज आज या कार्यक्रमात आले। हे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत भाग्याचं आहे। मी फक्त संस्कृत वचनाची मुद्दाम त्यांच्या या कार्याचा उल्लेख करेन की सत्यानुसारिणी लक्ष्मी, कीर्तीस त्यागानुसारिणी, अभ्यास सारिणी विद्या, बुद्धी कर्मानुसारिणी असं म्हटलं जातं की लक्ष्मी ही नेहमी सत्याच्या मागे येते, कीर्ती त्यागाच्या मागे येते, विद्या ही अभ्यासामुळे प्राप्त होते आणि बुद्धीवर मात्र नेहमी कर्माचा पगडा असतो। हे दाखवणारं व्यक्तिमत्व त्यांनी आशीर्वचनपर खऱ्या अर्थाने आज आपल्याला संबोधित करावा अशी विनंती राष्ट्रसंत परमपूज्य भैयूजी महाराज। भारतवर्षाची सर्व मातृशक्ती, पितृशक्ती, संतशक्ती, आराध्य शक्ती,
ज्या ज्या महापुरुषांनी, स्वातंत्र्यवीरांनी आपले राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, आपल्या राष्ट्राची संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी आपलं सगळं काही दिलं, असे थोर स्वातंत्र्यवीरांना, हुतात्म्यांना, संत महात्म्यांना, विचारवंतांना, समाजसेवकांना, कलावंतांना, साहित्यकारांना मी स्मरण करून वंदन करतो. माझ्या समोर उपस्थित असलेले समाजातले थोरले धाकटे पितृस्वरूप मातृस्वरूप बांधव भगिनींनो, मातृस्वरूप शक्तींनो, पितृस्वरूप शक्तींनो, मित्रांनो, आपल्याला माझं प्रेमपूर्वक अभिवादन. सम्मानित व्यासपीठावर उपस्थित असलेले परमश्रद्धेय, परम आदरणीय आजच्या सत्कारमूर्ती सावजी साहेब, त्यांच्याबरोबरच उपस्थित असलेले माझे बंधू, माझे मित्र, माझे जिवलग आदरणीय मिलिंददादा गुणाजी, कौशलचं कौशल्य ते कौशल्याचं व्यक्तित्व, त्या व्यक्तित्वाचा भाव आणि त्या व्यक्तित्वाच्या भावातून निर्माण झालेलं सप्तसुरांचं वंदन आणि त्यातून घडणारे शब्दांची रचना करणारे असे प्रिय कौशल, आणि ज्यांच्यामुळे आपण इथे सगळे उपस्थित आहोत, असे आपले सगळ्यांचे स्फूर्तिस्थान, लाडक्या, अतिशय प्रेमळ स्वभाव, समजून घेणारे. सध्याच्या काळामध्ये एक दिवस मी दुःखाचं कारण शोधत निघालो. खूप लांबपर्यंत गेलो. अतिशय लांबपर्यंत गेल्यानंतर सुद्धा दुःखाचं कारण काय मला सापडत नव्हतं, आणि सुखाचा कुठला माइलस्टोन किंवा चिन्ह मला दिसत नव्हतं. शेवटी एका जागेवर बसलो आणि विचार करायला लागलो की दुःख म्हणजे नेमकं काय आहे आणि दुःख कशाला म्हणतात. तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे बाबा, मी दुसऱ्यांनाही समजवायला जातो आणि दुसरे मला समजवायला जातात, त्यामुळे हे खरं दुःख आहे. कारण कोणी मला समजून घेत नाही आणि मीही त्यांना समजून घ्यायला तयार नाही, म्हणून दुःख आहे. जर मी समोरच्या व्यक्तीला समजून घेतलं आणि त्यांनी मला जर समजून घेतलं, तर दुःख हे नावाचं शब्दच कोश संपून जाईल. दुर्योधनाने जर कृष्णाला समजलं असतं तर महाभारत कधी घडलंच नसतं. महाविद्वान रावणने जर विभीषणाला समजलं असतं तर लंकेच्या जीवनात किंवा भाग्यात कधी दुःख आलंच नसतं. तर दुःखाचं कारण काय आहे की माणूस स्वतःला एवढा परिपूर्ण समजतो आणि समजायला लागलेला आहे की एकतर परिस्थितीची जाण असताना, त्याचे कारण माहीत असताना दुसऱ्यांना समजवायला जातो आणि स्वतःलाही परिस्थितीच्या मुळे समजवायचा प्रयत्न करतो. जम्मू काश्मीरवरून निघाला, मुंबईपर्यंत आला तर म्हणतो दहशतवाद, पूर्वोत्तरमध्ये गेला तर म्हणतो उग्रवाद, पूर्वोत्तरमध्ये गेला तर उग्रवाद, आणि कुठेतरी छत्तीसगड आणि झारखंड भागात गेला तर म्हणतो नक्सलवाद. हे समजवण्याची प्रक्रिया आहे, पण वृत्तीला समजून घेत नाही की वृत्ती कशामुळे निर्माण होते. पण अशा परिस्थितीमध्ये, बाजारवादाच्या या युगामध्ये, जिथं तुम्ही ब्रँडिंग केल्याशिवाय चालू शकत नाही, इव्हेंट मॅनेज करावं लागतं, इमेज बिल्डिंग करावं लागतं, त्याच्यानंतर समाज तुम्हाला स्वीकारतो, समाज तुमची स्वीकृती देतो,
अशा व्यक्तींना, जे बाजारवादाला मानत नाही, ब्रँडिंगच्या मागे पळत नाही, ज्यांना इमेज बिल्डिंगची काळजी नाही, अशा व्यक्तींना मग ते एक तरुणाईचं क्षितिज असेल की माझा टिंग्याचा मंगेश असेल किंवा एक संवेदनशील अविनाश असेल, या सगळ्यांना जोडून नेहलं कुठं तर स्वास्थ्य, शिक्षा आणि धर्म हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला पाहिजे. स्वास्थ्य, शिक्षा आणि धर्म हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्यातून माणुसकी जिवंत राहायला पाहिजे. तर माणसातली माणुसकी जिवंत राहण्यासाठी माणुसकीची डेफिनेशन आणि आचरण हे मूर्त रूपामध्ये कुठे असायला पाहिजे, तर ती सावजी म्हणून आहेत, म्हणून त्यांना समोर आणण्याचं कार्य केलं. कोण बोलवलं असतं मुंबईमध्ये? कधी आले असते मुंबईमध्ये आणि येऊन गेले असते तरी माहिती पडलं नसतं? आपले डॉक्टर सावजी. पण त्यांचं येणं एक नेत्रदीपक ठरलं. त्याचं कारण काय? हे सगळे कारणांना जर एकत्र आणायचा प्रयत्न केलं तर हे सर्व कारणांना जर एकत्र आणायचा प्रयत्न केलं तर त्याचं एकच कारण आहे, आणि तो कारण आहे आमची वर्षाताई. की ज्या ज्या राष्ट्रामध्ये स्वास्थ्य, शिक्षा आणि धर्म हे महागडे होतात, तो राष्ट्र कागदावर तर प्रगती करतो, पण माणुसकीच्या दृष्टीने खूप मागे पडतो. म्हणून सूर्यचंद्राच्या गोष्टी खूप मी आता ऐकत होतो. नेत्रदीप सूर्य आणि चंद्र ह्यांचं वर्णन पण आणि तुलनात्मक विश्लेषण पण मी ऐकलं. पण सूर्य आणि चंद्राला खरी सौंदर्यता ही पृथ्वी प्रदान करते हे वर्षाताईंनी दाखवलं. पण सूर्य, चंद्र आणि पृथ्वीला चालवण्यासाठी पंडित लागतात, म्हणून ताईंनी मलाही बोलवलंय. पण हा पंडित एक आदर्शाचं स्मरण अवश्य करणार. तो आदर्श म्हणजे कोण? तर ते मधुसूदन सतपाळकर दादा. मग असं त्यांनी काय केलं की ज्यांना आदर्श म्हणून बघायला पाहिजे? दोन गोष्टी नेहमी असतात जीवनामध्ये. शेवटी ज्याला तुम्ही समाज म्हणता ते समाज आहे काय? जे नीतिमत्ता तुमच्या जवळ आहे त्याला आचरणमध्ये आणण्यासाठी जे तुम्हाला अर्थचा नियोजन करावं लागतं, आणि नीतिमत्ता आणि अर्थचा नियोजन करून समता आणि समरसता एक नैसर्गिक रूपाने निर्माण करून प्रत्येक वर्गाला प्रवाहामध्ये आणत असताना सर्वांना न्याय करण्याची परिस्थिती असेल. कदाचित तो व्यक्तिमत प्रसिद्ध जरी नसेल तरी माझ्या दृष्टीमध्ये एक महान आदर्श आहे. पुस्तकांवर नसेल. कबीरच्या काळामध्ये कधी पुस्तकं नव्हती. कदाचित त्या काळामध्ये त्याला महानपण कोणी समजलं नसेल. कबीरच्या काळामध्ये एवढा सूचना तंत्र पण प्रबल नव्हतं. पण शेवटी जेव्हा एकात्मकतेच्या गोष्टी येतात, अनेकतामध्ये एकता आपण बोलतो, अणु वसुदेव कुटुंबकमच्या माध्यमातून जेव्हा आपण आपल्या संस्कृतीचा मूल भाव प्रकट करतो, तेव्हा कबीर सारखा संतच आपल्याला आठवणीला येतो. आणि त्याची वाणी मग आजच्या काळामध्ये राहुल सोलापूरकर सारखे जर तज्ञ लोकांनी दिली आणि त्याची मांडणी जर आमच्या जयश्रीताई देसाईंसारखे पाठीमागे राहणारे लोकांनी केली आणि मैत्री परिवाराचे सर्व लोकांनी एकत्र येऊन जर त्याचं सामर्थ्यपणे तोंड दिलं, तर
आदर्श निश्चित आहे. मैत्री परिवाराच्या लोकांना मला नेहमी इंदोरला जाताना एक किल्ला लागतो, अगदी ओसार पडलेला आहे, प्रत्येक ओसार पडलेलं ते पूर्ण. त्या किल्ल्याला आता काही महत्व, एक ऐतिहासिक महत्व म्हटलं तर त्याच्या पलीकडे काय त्याची उपयोगिता राहिली नाही. जसं आजच्या काळामध्ये एक ब्रँड जर आउटडेटेड झाला तर त्याची किंमत राहत नाही. माणूस जर लोकांच्या दृष्टीमध्ये आउटडेटेड झालं तर त्याची किंमत राहत नाही. मग ते डॉक्टर असेल, एज्युकेशनिस्ट असेल, कलाकार असेल, साहित्यकार असेल. म्हणजे आजकाल ही जी फॅशन, माणसामधला आउटडेटिंग आणि डेटिंग हा फार मोठा एक विचित्र कन्सेप्ट सुरू झालेला आहे. आणि हे डेटिंग आणि आउटडेटिंगमुळे माणूस समजतच नाहीये की जगावं कसं. उपदेश ऐकायला जातो तर त्याला उपदेश काय देण्यात येतात? जन्म आणि मृत्यूबद्दल सांगतात. प्रवचन ऐका, जन्म आणि मृत्यू. मी फारसा वेळ नाही घेणार, मला माहिती आहे खूप वेळ झालाय आपल्याला बसून. तर प्रवचन ऐकायला जाणार तर जन्म आणि मृत्यू, जन्म आणि मृत्यू तुम्हाला सांगतात. मग जन्म कशासाठी आणि मृत्यू कशासाठी? मग उत्तर आपल्याला फार सोप्या पद्धतीने मिळतो. तुमचा जन्म तुम्हाला शोधण्यासाठी. मी एकाला एक दिवस एक प्रश्न विचारला विद्वानला, मी स्वतःला शोधून घेतलं हे मला कसं समजायचं? माझं जीवन सार्थक झालं हे मी कसं समजायचं? माझ्या जीवनाची